नगरसेवकाच्या जागा मागताय तुम्हाला, तर विधान परिषदेची जागा देतात ना ते आता. हा बरोबर आहे ना. मग ते आता मला विधान परिषदेची जागा मिळणार आहे. मंडळ मिळतायत, एक दोन महामंडळ मिळालं तर त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा दर्जा मिळणार असतो. आहे. अगदीच आणि अशा पद्धतीनं हे सगळं मिळणार आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट एवढी छान बार्गेनिंग केली आहे तुम्ही, एवढं सगळं मिळालंय तुम्हाला, आता कशाला तुम्ही नाराज जात आठवलं? आता मी नाराज नाही ना. मी नाराज नाहीये. म्हणजे नाराज होतो. जागा मिळायला 5-6 जागा मिळाल्या असतात आपले नगरसेवक मन आपले खट्टू झालेलं तुमचं. कट्टू झालं होतं, पण ते आता काय त्याला इलाज नव्हता. आता त्यांची अडचण अशी होती की त्यांच्याकडे एवढी मोठी गर्दी झालेली आहे. बीजेपीकडे मोठ्या प्रमाणात लोकांचा लोंढा खरंय आहे. खरंय खरंय. म्हणजे आमच्याकडे सगळे लोंढे आहेत. म्हणजे आमच्याकडे येणारे बरेच लोंढे आहेत, पण त्यांच्याकडे निवडणुकीसाठी लोंढे आहेत, आमच्याकडे बी निवडणुकीसाठी लोंढे आहेत. म्हणजे माझ्याकडे येणारे लोक भरपूर आहेत. सगळ्या जातीचे लोक माझ्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे ठीक आहे. तर आता आपण अशा पद्धतीने पुढे जायचं आहे. बाबासाहेबांचे अनेक स्मारकाची कामं पूर्ण करायची आहेत. मुंबईला आपल्या मुंबईमध्ये दादरला बाबासाहेबांचं स्मारक उभं राहते. 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन आणि जगात उत्कृष्ट अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं स्मारक अरेबियन समुद्राच्या बाजूला, चैतभूमीच्या बाजूला उभं राहणार आहे. आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण झालेली आहे.